यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। खरं तर राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मराठा मोर्चाचं वादळ हे घोंगावलं आणि आता येत्या 14 डिसेंबरला हे मराठा मोर्चाचं वादळ आहे ते नागपूरच्या विधिमंडळावरती येऊन धडकणार आहे। पुण्यात मराठा क्रांती मूक मोर्चाची पत्रकार परिषद पार पडली आज। यावेळी मराठा मोर्चाचे राजेंद्र कोंढरे यांनी नागपुरातल्या मोर्चाची घोषणा केली। 52 ठिकाणी मोर्चे काढून सरकार गंभीर नाहीये, त्यामुळे या अधिवेशनाच्या काळात प्रश्न न सुटल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे आणि 14 तारखेनंतर जे होईल त्याला सरकार जबाबदार राहील असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। आणि या सगळ्या संदर्भात मराठा मोर्चा समितीमधून निवृत्त न्यायमूर्ती पी.बी. सावंत आहेत ते बाहेर पडले। त्यानंतर त्यांनी या सगळ्या मोर्चावरती ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल आपली रोखठोक मतं मांडली आणि यानंतर आता ज्येष्ठ साहित्यिक आहेत सदानंद मोरे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। तर असं आहे की समितीत राहायचं की नाही हा आदरणीय न्यायमूर्ती सावंत सरांचा प्रश्न आहे, त्याबद्दल आपण काही बोलायचं कारण नाही। पण ज्याला ते समिती म्हणतायत ना तशी काही फॉर्मल कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाहीच आहे, नव्हतीच। त्याचं काही पत्र अधिकृत नाहीये, म्हणजे मला त्यांनी पत्र दिलं नाही, मी ते ऍक्सेप्ट केलेलं नाही। त्यामुळं नेमणूकच तशी झालेली नाही तर बाहेर पडतो म्हणण्यात काय अर्थ आहे? म्हणजे दोन्ही क्रिया ज्याला म्हणतो आपण, म्हणजे बोलणे फोल झाले आणि डोलणे व्यर्थ गेले अशी एक जुनी उक्ती आहे, तसा प्रकार आहे तो। त्यामुळे त्यात तसं काही मला महत्त्वपूर्ण वाटत नाही। अशी समिती नाहीच आहे खरं तर।